ठाकरेंना संपवलं, आता शिंदेंना संपून उद्या नवीन उदय पुढे येईल। विजय वडेट्टीवारांचा रोख कोणत्या उदयकडे असा प्रश्न, तर शिंदेंची गरज संपली असं दिसतंय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता। माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, संजय राऊतांचा मोठा दावा। भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो। चांगली ऑफर मिळत असेल तर सामंत भाजपसोबत घरोबा करू शकतात, सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य। भाजपामध्ये पुन्हा जाणं ही उदय सामंतांसाठी मोठी गोष्ट नाही, ते स्वतः नवा कंपू तयार करत आहेत असं चित्र। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंनी उदय सामंतांचं थेट नाव घेतलं। शिंदेंना राग आला की ते गावाला जातात, संजय राऊतांचा टोला। तर शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यात जायला हवं होतं, संजय राऊतांचा टोला। नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती, राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती। आदित्य तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी। आमचे 7 आमदार, ज्यांचे आमदार अधिक त्यांचा पालकमंत्री असावा। नाशिकचा स्थानिक मंत्री पालकमंत्री असावा। नाशिकचं पालकमंत्रीपद अजितदादा गटाला मिळावं, माणिकराव कोकाटे यांची मागणी। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निवडीला स्थगिती दिली हे बरं झालं। भरत गोगावले पालकमंत्री झाल्यास खऱ्या अर्थानं न्याय मिळेल, आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया। मंत्री भरत गोगावले उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, दरेगावामध्ये जाऊन गोगावले पालकमंत्री पदावरून शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरेंना स्वीकारणार नाही। प्रामाणिक राहून देखील विश्वासघात झाल्यास खपवून घेणार नाही, महेंद्र थोरवे यांचा इशारा। एका मंत्र्यानं पालकमंत्री पदासाठी रास्ता रोको केला, धमक्या दिल्या। पालकमंत्री पदावरील नाराजीवरून राऊतांचा भरत गोगावलेंवर निशाणा। बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता, बंधू धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदासाठी मुकावं लागल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर मला पालकमंत्रीपद मिळालं असतं तर बीडकरांना आनंद झाला असता, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता। कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये प्रकरण नसल्यानं 22 जानेवारीला होणारी सुनावणी आता पुढे ढकलली जाऊ शकते। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबई हायकोर्टात धाव। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टामध्ये याचिका। निकाला दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप। याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी। दिल्लीमध्ये आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार। 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील ईव्हीएम विरोधात सत्याग्रह करणार। मार्कडवाडी गावानंतर धानोरे गावामधून ईव्हीएमला विरोध। हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मतं। उत्तम जानकर यांना ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांमध्ये 243 मतांचा फरक। विधानसभेला सुपडा साफ झाल्यानंतर विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत। विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेला अजित पवार यांचं उत्तर। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद दिसते। भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। परभणीमधून निघालेल्या आंबेडकरी अनुयायींचा लाँग मार्चचा आज 4था दिवस। लाँग मार्च जिंतूरमध्ये दाखल। ठोस पावलं उचलली नाहीत तोपर्यंत माघार नाही, आंदोलक ठाम। धनंजय मुंडेंना रहस्य माहिती आहेत तर सरपंचाची हत्या कुणी केली ते सांगावं। त्यांनी पोचलेल्या टोळ्यांमुळेच बीड बदनाम, संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका। बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। केज कोर्टामध्ये दुपारी 1 वाजता सुनावणी होणार। वकील अशोक तिडके कराडची बाजू मांडणार। आरोपी सुदर्शन घुलेवर 8 एफआयआर, इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट। अंजली दमानी यांचा ट्विट करत सुदर्शन घुलेवर निशाणा। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करतानाचा व्हिडिओ समोर। काल मध्यरात्री ठाण्यामधील कासारवडवली भागातून आरोपीला अटक। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा दावा राजकीय। भारतामध्ये बांगलादेशी घुसले याला मोदी शहा जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा। सैफवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवून होता। आपण सैफवर हल्ला केला हे आरोपीला बातम्यांमधून कळालं। पोलीस चौकशीमध्ये आरोपीनं दावा केल्याची सूत्रांची माहिती। सैफ अली खानच्या घरामध्ये घुसण्याआधी आरोपीकडून अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी। सैफचा मुलगा जहांगीरला पोलीस ठेवून आरोपी करणार होता पैशांची मागणी, सूत्रांची माहिती। भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर
या 7ही पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक. सभापती उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा. नाशिकमधील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक. ठाकरे गटाच्या अद्वै हिरेंना धक्का. निवडणुकीमध्ये दादा भुसे यांच्या गटामध्ये 14 संचालक. भुसे गटाकडे बहुमताचं संख्याबळ. गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समिती सभापती पदासाठी आज निवडणूक. 8ही पंचायत समितींना मिळणाऱ्या नव्या शिलेदारांकडे जिल्हावासियांचं लक्ष. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अकोल्यामध्ये जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांचं कुटुंबीय मोर्चाला उपस्थित राहणार. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये मोर्चा निघणार. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा निघणार असल्याची माहिती. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता. मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी अंतिम टप्प्यात. हत्या प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आरोपी. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार. माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचा जालन्यामध्ये अजित पवार गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश. राज्यातील 1779 सरकारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी प्रमाणपत्र बोगस. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून कारवाईच्या सूचना. राज्यामध्ये गेल्या 19 दिवसांमध्ये 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू. वाघांचे संशयास्पद मृत्यू झाल्यानं व्याघ्र संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित. पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांची केसगळती निदानासाठी बाधित गावांना भेट. डॉक्टर बावस्कर यांनी बाधित गावातील विविध नमुने घेतले. बीडच्या घोडका राजुरीजवळ पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3 तरुणांना एसटी बसनं चिरडलं. 3 तरुणांच्या कुटुंबियांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर. वाशीमध्ये विदर्भ बळीराजा कृषी संघर्ष समितीच्या वतीनं प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा आयोजित. मेळाव्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा. पंढरपूरच्या आठवडी बाजारामध्ये भाजपचं सदस्य नोंदणी अभियान. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी नागरिकांसह भाजी विक्रेत्यांना सरकारी योजना समजावून सांगितल्या. नाशिकच्या चांदवडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अनोखी कोबी हार्वेस्टर तयार. यंत्रांमुळे शेतकऱ्यांचा कोबी काढणीचा वेळ वाचणार. नाशिकच्या चांदवडमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या मोराची सुखरूप सुटका. प्राथमिक उपचारानंतर मोराची वनविभागाच्या रोपवाटिकेत मुक्तता. भारतीय किसान संघाचं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन. राज्य सरकारनं दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत द्यावी. पीक विमा त्वरित वितरित करावा, किसान संघाची मागणी. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदची हाक. सर्वपक्षीय नेते आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं बंदची हाक. रत्नागिरी दौऱ्यानंतर मंत्री नितेश राणे ॲक्शन मोडवर. मिरकडवाडातील 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीस. 8 दिवसांमध्ये बांधकाम न हटवल्यास कारवाईचा इशारा.